अशी पुचूक भरून घ्यायची ना, असं गोल रिंगण टाकायची. ठीक आहे. तुमचं तर बघा आता आलेलं आहे मी वावरात. दाखवतो तुम्हाला आपलं जुगाड केलेलं नवीन कसं चलत आहे. मग हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉग मध्ये. चलिए शुरू करते हैं. पाळी चालू आहे आणि मागं लगेच खत घालायचं आणि ओके खताची गुणी आहे. अच्छा ठीक है, समझ गया. ओके बघा, ओके 4 लाईनी चालल्या तर पुढं खत घालायचं. तिकडं पाळी, इकडं आपल्यावरून बी खत घालते ते, पण त्यांनी पाळी नाही घातलेलं आधी, आपण घातलेली आहे पाळी. फक्त तिथे त्यांचं खत आपलं इथं आहे. गुणी दाखवतो कोणची तुम्हाला. 20-20-0-13 ही कोणची गुणी? 20-20-0-13. मैं नहीं बताऊंगा. तुमचं कोणचं खते? तुमचं कोणचं खते? आमचं 20-20-0-13 नाही. तुमचं कोणचं आहे? 20-20-0-13. हा, मला नाही माहिती. तुमचं कोणचं आहे? माझं ते 14-32-14 आहे. 14-32-14, 14-35-14 आहे. 35 आहे. ओके बघा, 14-35-14. खत घालायचं देखो देखो कसं घालतात दाखव बरं तुम्ही. गोल रिंगण अशी पुचूक भरून घ्यायची ना, असं गोल रिंगण टाकायची. तुमचं कीर्तन बंद करा, कीर्तन बंद करा. तुमच्या कीर्तनाचाच आवाज येतोय. खत वायाला जात नाही म्हणजे. मला जुगाड करायची, आळे करायला असं जुगाड करायचंय. ते नाही, मोर आळे करायला काहीतरी जुगाड करायची. तुला होईल फास्ट उरकायसाठी काय ना जुगाड करता येत त्याला. बघा ना काहीतरी करतो. काही नाही करता येत त्याला आळ्याला. बघत होतो खरं. कोथमिरीला खत घालतात काय? बा आमच्या पुढे आळे आणि लगेच खत. काय झालं झाडाला? ते मावा पाडला लगेच. अरे बापरे, म्हणजे अजून 4 पानावर नाही आला लगेच फवारा सुरू का? बघ ना, किडक आहे. हा बघा किती किडक झाली तयार. लगेच आळ आणि लगेच त्याच्या मागं खत. तसे आपण ते आधी आळे घालून मग परत दुसरा वाईज खत घालते. आधी आळे. आता मी चाललेलो आहे घरी. गाडी तिथे घ्यायला लागतो. काहीतरी जुगाड डोक्यात आणून करणारच, आणणारच. थांबा तुम्ही थोड्या वेळ. तर आता आपण घरी आलोत, पण मला दुसरा काही जुगाड नाही. हे आपला आहे मोगड्याचा फण, नंतर एक लाकूड लावलेलं आहे आणि तिथे समज कापसाचं झाड आहे. इथं असं कडेने करून उराकलं याने मोठं आळ पडेल आणि लवकर बी उरकन म्हणून बहुत याने ट्राय करून केलंच लहान मोठं तरी जुगाड आपलं. तर बघा आता आलेलं आहे मी वावरात. दाखवतो तुम्हाला आपलं जुगाड केलेलं नवीन कसं चलत आहे. मग आळं पाडायचं, व असं आळं पडत आहे त्याने, आणि हे लाकूड आणि मोगड्याचा फण आणि एवढं वावर. आणि माझ्या मागं लगेच मम्मी ती खत घालायला. बघा आत्ता लाईन जाईन कडीला, डायरेक्ट कडीला लाईन गेल्यावर दाखवते तुम्हाला त्या बांधापाशी. आपलं जुगाड बघायला आलेले तर आप्पा. काय काय आलं तुम्हाला? करा ना जुगाड. तसंच पाहिजे. लांबट काठी घ्या. ते 2 रेगा वाढायचं का अवघड काय? 2 रेगा वाढायचं अवघड ते का लांबट काठी असल्या. वरून कसं बॅलन्स धरायचा? अशी लांबट काठी असते. जरा तुम्ही करून दाखवा. अशी लांबट काठी असते अशी नाही का? काय माहित, मी बारीक टाकलेली गाठी. तयार आहे बघा लांबट लाकूड. आता वरची वरच बघा, वाकायची गरज नाही याला. हो तर बघा खताच्या केवढा मोठा
ढेकूळ निघला खताचाच. फोडावं लागत आहे. निभार खते निभार. पूर्ण एक सावता ढेकूळ आलाय खताचा. तर बघा आत्ताच मी केलेली ही लाईन आणि पूर्ण झालेली ही आत्ताच आळी करून तिथून तर इकडं राहिले फक्त खत घालायचं. की बा अख्ख्या लाईनीपासून इकडं सगळं खत घालून झालंय आणि इकडं अजून एवढं राहिलेलं आहे खत घालायचं. म्हणजे अजून अर्धच राहिले, अर्धचे थोडं जादा आहे. एव्हा कापसाला चोक्याला खत घालायचं चाललंय. मोर आळे केले तर खत घालायचं, मागं बुजायचं. एवढे करते तर बरं. बघा मोठा मोगा दाखलेला मोठा ढेकूळ ते फोडायला चाललाय गोणीत. फोडायचं चालू आहे. आणि हे वावर चला तापून आलो परत एकदा यांच्याकडे. ते खत घालते तिकडं त्यांच्या वावरातलं लावळ आहे. ते सांगते काय करायचं लावळायचं. कारण नरेंद्र मोदी. सांग काय आला लावायला काळे केस होते. लावळायचे काय नाही. लावाळे काय मुळ्या लावायचे काय लावळायचे. गड्डे लावायचे. मग काळे केस होते का. कुछ भी लांबट केस होते. वाढ काय बी गुडघे दुखते, रात्री गुडघे दुखायचे. असा कुठं उपाय असतो का. गुडघ्याला असा कुठं उपाय असतो का. हा झालं वाटतंय तुमचं. शेवटची लाईन वाटतंय. शेवट झाला वावर एवढं. तिकडे राहिले ना अजून. आमचं दुपारून यायचंय तिकडं. तर आता बदलाव केलाय मी खत घालण्यात. मी आणि मम्मी आळी करायला, हे श्रीहरी घालायला, पप्पा मग बुजायला. आणि एवढं वावर राहिलंय फक्त थोडंसं. फक्त बाहेर 2 कडीचे लाईन राहिलं तर खतं उगत थोडंच राहिलं. बघूत आपण आता परत आहे का. आणि अजून दुसऱ्या एका वावरात जायचंय. गोणी संपलेली खताची. तर बघा झालेलं आहे खत घालून. उगत थोडेस राहिलेले आहेत ह्या बुजायचे कापसाची झाडं. आणि पावसाचं वातावरण इकडं तयार झालेलं आहे. आणि एक वावर अजून खत घालायचंय. बा नवीन वावरात आलं तर. आणि ते वावर आणि हे वावर का बी संघच असतं काही कामाला. बा मी जेव्हा दारदार असतो पाणी बी संघच द्यायच दोन्हीला. हे वावर त्याच्यापेक्षा बारीक आहे. आणि पाऊस बी मागून तिकडं पांढरं दिसतंय आलेला आहे. आणि हे बी वर आले आहेत बाई इथं खत घालायला. तर बा तिथून इकडे सगळे झालेले आहेत आळे घालून. आणि अशी इजून मोरं अशीच आळे घालून त्याच वावरासारखं आपल्याला खत घालायचंय. ओके डोंगरा पाऊस आलाय. इथं बी पाऊस आलेला आहे की गाडी सगळी भिजायला लागलेली आहेत. आम्ही घरी आलेलो इथं. आणि उद्याच दाखीन ब्लॉकमध्ये तुम्हाला खत घातलेलं ते वावर आत्ता आपण आलेलं अर्ध दाखीन. तर ताशीच नवीन माहिती ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया सगळ्या आता नवीन ब्लॉग म्हणतो बाय.